महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे ठाकरेंची शिवसेना आतून पोखरली जातीये का? म्हणजे बघा ना, आधी खासदार फुटले, आता कार्यकर्तेही साथ सोडू लागलेत. यवतमाळ नंतर आता थेट अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झालाय. 38 वर्ष बाळासाहेबांची शिवसेना सांभाळणारा एक निष्ठावान शिवसैनिक अचानक राजीनामा देतोय. त्याच्या सोबत डझनभर पदाधिकारीही बाहेर पडतात. आणि याच पार्श्वभूमीवर थेट 12 जुलैला शिर्डीत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मग यावरून एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे ठाकरेंचं नेमकं चुकलं कुठे? कार्यकर्त्यांना पक्ष सोडून जाण्याची वेळ का आली? आणि या सगळ्यात संजय राऊतांवर सामूहिक नाराजी असल्याची चर्चा का होतीये, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला सलग संघटनात्मक धक्के बसतायत. काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनंतर अवघ्या 24 तासात तालुका प्रमुखांसह 15 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत शिंदे गटाची वाट धरली होती. यात युवा सेना जिल्हा प्रमुख आणि महिला आघाडी प्रमुखांचाही समावेश होता. आता हीच लाट अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचली आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागाचे संघटक रावसाहेब खेवरे यांनी आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांसह पक्षाचा राजीनामा दिलाय. रावसाहेब खेवरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते तब्बल 38 वर्षांपासून शिवसेनेशी जोडलेले जुने जाणते शिवसैनिक आहेत. शाखा प्रमुखांपासून ते उत्तर जिल्हा प्रमुखांपर्यंत त्यांनी विविध पदांवर काम केलंय. विशेष म्हणजे 2022च्या पहिल्या बंडखोरीच्या वेळी खुद्द एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या गटात येण्याची ऑफर दिली होती, पण त्यावेळी खेवरेंनी ती नाकारली होती. त्यामुळे आता त्यांनी घेतलेला हा निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरलाय. मुळात या सगळ्यात कार्यकर्त्यांना पक्ष सोडून जाण्याची वेळ का आली आहे, तर याबाबत राजकीय वर्तुळात वेगळी निरीक्षणं नोंदवली जात आहेत. ज्यात असं म्हटलं जात आहे की आता एकूणच पक्षात असं वातावरण निर्माण झालंय की ठाकरे गटामध्ये लोक आता सत्तेसाठी बाहेर पडताय. आता जेव्हा त्यांचे नेते बाहेर पडताय तेव्हा त्यांचे कार्यकर्ते तिकडे राहून काय करणार? त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी त्यांच्या नेत्यांबरोबर जाणं हेच त्यांच्यासाठी पुढचं मार्गक्रमण चांगलं राहणार आहे, असं काहीसं वातावरण आता पक्षात निर्माण झालंय. म्हणून कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते पक्षाची साथ सोडत आपल्या नेत्यांमागे ते जिथे जातील तिकडची आता वाट धरतायत. यात असंही म्हटलं जात आहे की त्यांना कदाचित असं वाटू शकतं की शिंदे गटात गेल्यामुळे आपल्याला कामं मिळतील, आपल्याला काही छोटी मोठी कॉन्ट्रॅक्ट्स मिळू शकतात, कारण प्रत्येक कार्यकर्ता हल्ली तशा पद्धतीची अपेक्षा करतच असतो. दुसरं म्हणजे निधी वाटपामध्ये जर निधी आपल्या नेत्यांपर्यंत आला तर तो आपल्यापर्यंत देखील झिरपू शकतो. अशा पद्धतीची काहीशी भावना यातनं निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे. आता 38 वर्ष पक्षात निष्ठेने कार्यरत असलेले खेवरे अचानक का पक्ष सोडताय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते, त्याचं कारणही तसं समोर आलंय. त्यांनी पक्ष सोडण्याचं मुख्य कारण म्हणजे राहुरी विधानसभा पोटनिवडणूक. खेवरे यांना उमेदवारी हवी होती आणि उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्मवर स्वाक्षरीही केली होती असं सांगितलं जात आहे, पण प्रत्यक्षात त्यांना उमेदवारी मिळालीच नाही. आणि यामागे खासदार संजय राऊत यांनी अडथळा आणल्याचा गंभीर आरोप होतोय. काही राजकीय विश्लेषकांच्या मते हे प्रकरण फक्त एका उमेदवारीपुरतं मर्यादित नाहीये. पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत स्थानिक नेत्यांना डावलून वरून निर्णय लादले जात असल्याची भावना अनेक जुन्या शिवसैनिकांमध्ये तयार झाली आहे. आणि तीच भावना आता एकामागोमाग एक राजीनाम्यांच्या रूपात बाहेर पडतीये. आता यात मुख्य मुद्दा म्हणजे कोणत्या मतदारसंघातील कार्यकर्ते साथ सोडताय. तर राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची तालुकानिहाय यादी पाहिली तर अकोले, नेवासे, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर आणि राहुरी या तालुक्यातील पक्ष संघटन यामुळे सर्वाधिक प्रभावित झाल्याचं दिसतंय. तर जसं की आपल्याला माहितीये, ऑपरेशन टायगरच्या पुढच्या मालिकेत आमदार फुटण्याची चर्चा आहे. आणि अशातच आता ज्या मतदारसंघांचे कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष सोडताय, त्यामुळे असा देखील प्रश्न उपस्थित होतोय की खासदारांपाठोपाठ आता या मतदारसंघाचे आमदार देखील फुटणार आहेत का? खरं तर हा प्रश्न अनेकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे, पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे, ती म्हणजे अकोले, नेवासे, श्रीरामपूर, राहाता आणि संगमनेर या मतदारसंघांमध्ये सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारच नाहीये.
2024च्या विधानसभा निवडणुकीत या जागा भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांकडे गेल्या होत्या. त्यामुळे यवतमाळ, अहिल्यानगर मधील राजीनाम्यांचा आता तरी स्थानिक आमदार फुटीशी थेट संबंध जोडणं घाईचं ठरेल. मात्र या सगळ्याची तार थेट संजय राऊतांची जोडली जाते. या सगळ्यात संजय राऊतांवर सामूहिक नाराजी असल्याची चर्चा होते. तर ते का? तर राजीनाम्यानंतर रावसाहेब खेवरे यांनी स्पष्टच सांगितलं की मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरेंबद्दल माझी काहीही नाराजी नाही, पण खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेबद्दल नाराजी आहे. आता त्यांचं हे विधान खूप महत्वाचं आहे, कारण यातून हे स्पष्ट होतं की पक्ष नेतृत्वाबद्दल नाही तर राऊतांच्या कार्यपद्धतीबद्दल जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. शेवटी काय, सर्वांचंच लक्ष आता 12 जुलैकडे लागलंय. शिर्डीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात खेवरे आणि त्यांच्या समर्थकांचा अधिकृत प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.